थांबा, फक्त 5 मिनिटे थांबा. जर हा संदेश तुमच्या समोर आला आहे तर तो पुढे सरकवण्याची चूक तुम्ही करू नका. आहात तिथेच थांबा, कारण आज तुमचं बोट या व्हिडिओवर येणं हा योगायोग नाही, तर हा साक्षात स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. तो प्राप्त करण्यासाठी तुम्ही थांबा. तुमचे डोळे खूप थकले आहेत. प्रत्येक प्रश्नाची उत्तरे शोधता शोधता तुम्ही थकून गेले आहे. ज्या वेदनेने तुम्हाला रात्रीच्या शांततेतही झोपू दिलं नाही, त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर घेऊन आज साक्षात स्वतः ब्रह्मांड नायक तुमच्या दारात उभे आहेत. होय, मी तुमच्याशीच बोलत आहे. इकडे तिकडे पाहू नकोस. हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे. आज आत्ता या क्षणी स्वामी आईने तुला कौल दिलेला आहे आणि स्वामी आईचा कौल कधीच खोटा ठरत नाही, हे तुला पण माहीत आहे. मला माहीत आहे तू खूप थकलेला आहेस, शरीराने कमी पण मनाने. पण जगाला दाखवण्यासाठी तुझ्या चेहऱ्यावर एक मुखवटा तू धरून उभा आहेस. पण आता बस, खूप झालं हा देखावा. तुझं मन खूप दुःखी आहे, मला माहीत आहे. तू एकटा पडलेला आहेस, पण आता तू एकटा नाहीस. साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू स्वतःवरती विश्वास ठेव. बघ, तुला चमत्कार नक्कीच दिसणार आहे. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, ज्यांनी तुला त्रास दिलंय, दुःख दिलंय, ते त्यांना पण मिळणार आहे आणि ते तू पाहणार सुद्धा आहेस. विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशी लोक आली जी तुझ्या आनंदात तुला रडवलं आहे आणि त्यांच्या आनंदासाठी तू आपलं हसू सुद्धा विसरला आहेस. पण लक्षात ठेव, जेव्हा सगळं शेवटी एकट्यानेच सोडून जायचं आहे, तर आत्तापासूनच एकटं राहायचं का शिकू नये? कशाला पाहिजे सोबती, कशाला पाहिजे आपली, जी आपल्या रक्ताची नाती आपल्या वाईट काळात साथ सोडून जाते, ही कशाला पाहिजे? जास्त पण तू चांगलं होऊ नकोस बाळा. लोक तुझा गैरफायदा घेत आहेत. तू कितीही कोणासाठीही केलंस तरी कधी कधी तू काही न करता सुद्धा चुकीचं ठरवला जातोस, कारण लोकांना जसं वाटतं तसं तू वागत नाहीस. म्हणून कधीही दुसऱ्यांचं बोलणं ऐकून स्वतःचं नातं तू संपवू नकोस, कारण हे आयुष्य, हे नातं, हे मन तुझं आहे. कोणीही येईल आणि तुझं मन तोडून जाईल असा तू राहू नकोस. होय माझ्या लेकरा, मला माहीत आहे तू सगळं काही करून सुद्धा आमच्यासाठी काय केलं हे ऐकून खूप दुःखी होतोस. पण लक्षात ठेव, भगवंताकडे सर्व काही लिहून ठेवलेलं असतं. भगवंताचा लेखाजोखा खूप चांगला असतो. तुला जरी कोणी म्हणत असेल तरी मला माहीत आहे तू काय केलं आहेस. म्हणूनच खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते, जसं खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज नाही, कारण त्यांचा नैसर्गिक सुगंधच त्यांना गाजवत असतो. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एकदा किमती वस्तू मिळवू शकता, जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही सच्चे स्वामी भक्त असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना, मित्रपरिवाराला, नातेवाईकांना जरूर शेअर करा. कारण प्रत्येक स्वामी भक्ताचं हे कर्तव्य आहे की स्वामी भक्ती, स्वामींचा प्रचार जितका होईल तितका करावा आणि ह्याने काहीही नुकसान होत नाही. साक्षात स्वामी माऊली आपल्याला प्रकट होतात आणि त्यांची अदृश्य शक्ती आपल्याला मदत करत असते. म्हणूनच तुम्ही थोडीशीही कानकून न करता, काचकूच न करता हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वामी महाराजांचे लाडके भक्त बना.
सहमत असाल तर मी स्वामी आईचा लाडका भक्त असे टाईप करा. होय, म्हणूनच मी म्हणते की स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा, कर्म चांगले करा. महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर कायमच होत असते. म्हणून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. बाळा, एका माणसाला धोका द्यायचा आणि दुसऱ्या माणसाला खुश करायचं हा सगळ्यात मोठा धोका आहे. तू दुसऱ्याला खुश करण्यासाठी स्वतःला दुःखी करत आहे आणि या गोष्टीला मीच काय कोणी सुद्धा तुला माफ करणार नाही. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तू स्वतःला बदल. ह्यामध्येच खरं शहाणपण आहे. वेळेने तुला बदललं तर खूप त्रास होईल. काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो. हा येणारा वर्ष तुझ्यासाठी खूप अनमोल असणार आहे बाळा. ह्या वर्षाच्या काही जुन्या गोड आठवणी, कडू आठवणी तू घे आणि त्यानुसार तू पुढच्या आयुष्यामध्ये, पुढच्या वर्षामध्ये पदार्पण कर. कोणी आज तर कोणी उद्या बदलतो, पण विश्वास ठेव, ह्या जगात प्रत्येक व्यक्ती वेळेनुसार बदलत असते. आयुष्यात वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते. त्यामुळे अनमोल नाती आपण जपून ठेवायला पाहिजे. आजकाल हे कोणीच पाहत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे. लोक फक्त हेच पाहतात की त्यांच्यासाठी काय केलं नाही. तू कितीही काहीही केलंस तरी लोकांचं मन तू जिंकू शकणार नाही. आपल्याला जे बदल्यात ऐकून घ्यायचं आहे तेच आपल्याला ऐकायला मिळेल की तू आमच्यासाठी काय केलंस. म्हणूनच सर्वांचं सर्व काही करत बसणं सोडून द्या आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरणाला लागा. मन तर अजूनही जिवंत आहे, आपल्या फक्त भावना मेलेल्या आहेत, त्या तुम्ही जागृत करा. तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडण्यामुळे कोणाला काहीही फरक पडणार नाही. म्हणून लोकांसमोर रडणं तुम्ही सोडून द्या. तुम्ही रडलात तर लोक अजून तुम्हाला रडवतील. त्यासाठी आयुष्यामध्ये नेहमी आनंदी, सुखी, समाधानी राहायचा प्रयत्न तुम्ही करा. या जगाला खोटे लोकच फार आवडतात बाळा. थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येतो आणि लोक चोंबडे म्हणायला लागतात. म्हणून लोकांना शिकवणं तू सोडून दे. जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाही आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात, अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात. आणि हेच लोक आयुष्यात प्रत्येक गोष्टीत जिंकतात सुद्धा. त्यामुळे प्रत्येकाचं तुम्ही हे करत बसू नका. आपल्यासाठी जगा. आपलं आयुष्य हे आपल्यासाठी आहे, ते आपल्याच पद्धतीने जगायला पाहिजे. ह्या गोष्टीचं तुम्ही दुःख कधीच करायचं नाही बाळा की तुम्ही काय गमावलं. या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं. लोकांचं काय, लोक नाव ठेवतातच. लोकांचं कामच आहे नाव ठेवणं. पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले जे विचार आहेत, जे स्वप्न आहेत, जे ध्येय आहेत ते सत्यात उतरण्यासाठी आतोनात प्रयत्न करायचं आणि त्या लोकांना प्रत्युत्तर शब्दाने देण्यापेक्षा कृतीने द्यायचं. पहा, सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. कोणी तुमचं कितीही जवळ असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदा पाहतो. आणि आपण काय करतो, आपण माणुसकीत जातो. माणुसकी ठेवा, पण इतकीही नाही की आपला गैरफायदा होईल, आपला तोटा होईल. अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसायचं लेकरा, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिलं जात नाही. पण काही लोकांना फार गच्चाळ सवय असते. प्रत्येक ठिकाणी ते आपलं मत मांडत बसतात, बडबड करत बसतात आणि आपली इज्जत कमी करतात. आपला तोच असतो जो कोणीही तुमच्यासाठी तुम्हाला टाळत नाही. म्हणून अशा अनमोल नात्यांना तुम्ही जपून ठेवा. आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन खूप दुःखी आहे, पण तोंडावर हसू ठेवावं लागतं. नाहीतर लोक टपून बसलेलीच आहेत हातात मीठ घेऊन.
महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचं असून सुद्धा तुमची साथ देतो. अडचणी आयुष्याचा हिस्सा आहेत. स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्य हरला. तर तुम्ही आता ठरवा, तुम्हाला जिंकायचं आहे की हरायचं आहे. तुम्ही जिंकणार असाल तर भगवंत तुमच्या कायम पाठीशी आहे. म्हणूनच तर स्वामी माऊली म्हणतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. बाळा, तुला असं वाटत आहे की या जगात तुझ्या सोबत, तुझ्या पाठीशी, तुझ्या सोबतीला कोणीही नाही. अरे हे नाते म्हणजे हे मृगजळ आहे, वेळेनुसार बदलणारं. तू कधीही एकटा नाहीस बाळा, घाबरू नकोस. कधी एकट्यात जर तुला चालावं लागलं तर डगमगू नकोस. कारण स्मशान, शिखर आणि सिंहासन यावर माणूस एकटाच बसत असतो. त्यासाठी तू हारू नकोस. या जगात खूप विचित्र प्रकारची लोक असतात. ते खूप खतरनाक असतात. जळणारे, चुगली करणारे, स्वार्थी, मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतील की जसे काही ते तुमच्या खूप जवळचे आहेत. पण खरं पाहिलं तर ते स्वतःचे सुद्धा नसतात, कोणाचेही नसतात. ते फक्त आणि फक्त स्वार्थी असतात, संधी साधू असतात. म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे. बाळा, ज्यांना स्वप्न पाहायला आवडतं त्यांना रात्र छोटी पडते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतं त्यांना दिवस छोटा वाटतो. तुझ्या शरीरातला आळस हा तू झटकून टाक आणि कामाला लाग, जिद्दीला पेट. अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं? काहीही उपयोगाचं नाही. समोरच्याला जाणीव पण नसते की त्यानं तुमचं फक्त मन नाही तर तुमचा विश्वास, भरवसा सुद्धा तोडलेला आहे. काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला, पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात. कारण ते तुमचं दुःख कमी करायला आलेलेच नसतात. तुमच्या आयुष्यात कशी शांतता भंग करता येईल हे ते प्रयत्न करत असतात. बाळा, शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात. आणि तुम्ही थोडं जरी बोलले तरी तुमच्यापेक्षा वाईट कोणी नाही, अशी ही दुनिया आहे. त्यासाठी तू लोकांचा विचार करणे बंद कर. तुझ्या ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग कर. ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला. बुद्धीला चांगलं ठेवण्यासाठी तू रोज थोडं का होईना प्राणायाम कर, व्यायाम कर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू नामस्मरण कर. सहमत असाल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि आपल्या टेन्शनमध्ये असलेल्या मित्राला तुम्ही शेअर करा. कारण तुमचं कर्तव्य आहे की दुःखात असणाऱ्या मित्राला टेन्शन फ्री करणं. त्यासाठीच हा संदेश तुम्ही त्यांना पटकन शेअर करा. होय माझ्या लेकरा, नशीब आणि आपल्या लोकांचा काहीच भरोसा नाही. ते कधीही पलटू शकतात वेळेनुसार. आजच्या जगात तोच मोठा ज्याच्या जवळ पैसा आणि पद आहे. माणुसकीला काहीही किंमत नाही. म्हणूनच माझ्या लेकरा, कदर करायची जर असेल तर ती जिवंतपणीच. अर्थी उठवना तर द्वेष करणारे सुद्धा, अनोळखी सुद्धा रडत असतात. जेव्हा मन नाराज असतो आपल्या व्यक्तीवर तेव्हा आपण ओरडत नाही तर शांत बसतो. कारण आतून आपण खूप तुटलेलो असतो. बाळा, विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमात सुद्धा डंकच मारेल. अशीच काही लोक असतात आपल्या आयुष्यात, एकदम विंचू सारखी. अशांना सांभाळून राहायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल आणि पूर्ण विश्वासाने तुम्ही ते करत असाल. म्हणून आपल्याला जेही काम आवडतं त्यातच आपलं करिअर घडवायला पाहिजे आणि त्या कामात आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
होय माझ्या लेकरा, ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका. आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या आयुष्यातून, मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा अशा लोकांपासून. रोज रंग बदलत असतात हे लोक. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर, आणि बोलण्याची पद्धत बदलून जाते जेव्हा त्यांचं काम संपतं तेव्हा. असंच राहतं. आपण पूर्ण आयुष्य खर्ची करतो त्यांच्यासाठी, आणि त्यांचं काम पूर्ण झालं की ते बदलून जातात, पलटून जातात. म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. आयुष्य हे अनमोल आहे, एकदाच मिळालेलं आहे. ते आपण आपल्यासाठी जगायला पाहिजे, ना की अशा पलटूरामांसाठी. जर भगवंताचे नाव तुमच्या ओठाशी असेल तर घाबरण्याचे कारण नाही, कारण आपले भगवंत सदैव आपल्या पाठीशी असणार आहेत. हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा, आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. बाळा, जेव्हा आपल्याला ठेच लागते, जेव्हा आपल्याला कटू अनुभव येतात, जेव्हा लोकांचे रंग आपल्याला समजते, तेव्हा आपण शांत होतो. स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही. काही दुःख अशी असतात जे आवाज पण हिरावून घेतात, आणि लोक नंतर त्यांना नाव देतात की तू बदलला आहेस. प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात, पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते, आपल्या स्वाभिमानाची असते, तेव्हा काही नाते संपवून टाकणे, आयुष्यातून काढून टाकणे हेच बरोबर असतं. काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात, पण त्यांना गमावून आपण सगळं गमावून बसतो. मान्य आहे, खूप कपटी लोक आहेत जगात, पण काही अशी असतात जी आपल्यासाठी जीव देणारे. त्यांना आपण जपून ठेवायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहे, मग कधीही त्यांना त्रास द्यायला परत त्यांच्या आयुष्यात काय, त्यांच्या नजरेसमोर सुद्धा तुम्ही जाऊ नका. कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीच घालवून देऊ नका, कारण तो वाईट आहे, तो वाईटच आहे, पण आपण चांगले आहोत. आपण त्यांच्यासाठी आपलं आयुष्य कशाला वाया घालवायचं. महालामध्ये येऊन घर विसरतात. आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी सुद्धा विसरतात. होय माझ्या लेकरा, ज्यांचं मन स्वच्छ असतं, बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं, आणि तू त्यातलाच एक आहेस. तू खूप स्वच्छ, निर्मळ, सुंदर तुझं मन आहे, म्हणूनच सगळे तुला नाव ठेवत असतात. पण माझ्या बाळा, मी तुला कधीही एकटं सोडलेलं नाही, ना काल, ना आज, ना उद्या, कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, आणि कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे टाईप कर. श्री स्वामी समर्थ.